समाचार अब तक, सत्य का साहस। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाटा पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांना काल ईडीने अटक केली। तर आज 18 जानेवारीला सकाळी आमदार राजन साळवे यांच्या घरावर एसीबीच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली। यावर शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नागपुरात माध्यमांशी चर्चा करताना या सर्व कारवाया ठरवून केल्या जात असल्याचा आरोप भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर केलाय। जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत त्यांच्या मागे यंत्रणा लागतात असंही त्या म्हणाल्या। यंत्रणा आहेत आणि गव्हर्नमेंट यंत्रणा काम करत आहे, परंतु एक लक्षात येतंय म्हणजे सगळ्या देशात राज्यात या गव्हर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का असा आता लोकांना प्रश्न पडायला लागला आहे। कारण ज्यांच्यावरती मोठे मोठे आरोप होतात, ज्यांच्यावरती ते उपमुख्यमंत्री होतात, ते मंत्री महोदय होतात आणि मग जो इतका आवाज उठवून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे। त्यामुळे एक आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला संविधानाला जर आम्ही मानतो तर ह्या यंत्रणेला सहकार्य करणं नक्की आहे, पण यंत्रणांच्या माध्यमातून ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत, हरकत नाही। राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत। या सगळ्यातून तलाकून सलाकून निघतील, पाहण्याची गरजच नाही आहे। कारण इथे आपल्याला दिसतं आहे ज्यांच्यावरती छापे टाकले, नोटिसा दिल्या, ते जाऊन जसे गोदीत बसले तर ते दुधके धुले झाले आणि जे नाही बसले त्यांच्या मागे आहे। शर्मिला ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की ज्यांच्यासाठी एक प्रकारे राज ठाकरेंना पक्ष सोडावा लागला, त्यांच्याच हातातून पक्ष सुटला असं उद्धव ठाकरेंना उद्देशून दिलं। तुम्हाला वाटतंय का तो पक्ष सुटलाय म्हणून? तुम्हीच कव्हरिंग करत असता, त्यामुळे तुम्हाला वाटतंय का? मला नाही वाटत। त्यांच्या वक्तव्याला का उत्तर द्यायचं? मला नाही वाटत, तुम्हाला वाटतोय का? कारण तुम्ही कव्हरिंग करता। राज ठाकरेंनी पक्ष सोडला होता शिवसेना आणि ती कारणं, ती त्यावेळची कारणं ती पुन्हा ऐरणीवर आणणार असतील तर ती कारणं खूप वेगळी असतात। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट नागपूर।